बहुतेक. दिसतंय ना केवढं लागलंय ते. शी, नेमकं अगदी मुहूर्ताच्या वेळेला. बिच्छारी. खूप दुखतही असेल ना. अगं वहिनी, आज तुला कॉलेजमध्ये पण जायचं होतं ना. आता कशी जाशील तू? कॉलेजला जाण्यापेक्षा त्यासनी आता लागलंय ते जास्त महत्वाचं आहे. डॉक्टरांनी सांगितलं ते येत आहेत, पण ते येण्याच्या आधी आईच्या पायाला गरम पाण्याचा शेक द्यायला सांगितलंय. होय, मी करतो ते. थोडं थोडं आजी. काय म्हटलं होतं? सगळ्यात अगोदर तिच्या हातातली सत्ता काबीज करायची. त्यातलं पहिलं पाऊल. आता बघू ना, कशी कॉलेजमध्ये जाते आणि वेगवेगळ्या योजनांची घोषणा करते ती. आता ती इथून हलूच शकणार नाही आणि कुठली घोषणा होऊच शकणार नाही. कळलं का? आई तू कमाल आहेस ग, खरंच कमाल आहे. म्हणजे तुझ्या डोक्यात हे सगळं येतं कुठून? आई, माझा प्रणाम स्वीकार कर. आशीर्वाद दिला तुला. शेकल्यावर थोडं बरं वाटतंय. आई ग, ए कमली, अगं आज तुझा कॉलेजचा पहिला दिवस आहे. आजच्या फंक्शनमध्ये तुझा सत्कार होणार आहे. हा, तू इथे जास्त थांबू नकोस. मला बरं वाटेल. तू काही काळजी करू नको. तू जा कॉलेजला जा. निंगी जातो. आजी, अहो केवढं लागलंय तुम्हासनी. मी कुठं बी जाणार नाही. माहित आहे मला पहिला दिवस आहे म्हणूनच तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. खरं आता तुम्हाला बरं वाटल्याशिवाय मी नसतो जात कुठं. कमळे, अगं मी आहे ना इथे, काळजी नको करूस. आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, आणि महत्वाचा दिवस आहे. तेव्हा तुला कॉलेजला जायलाच हवं. तू जा बरं कॉलेजला. मी आहे आईजवळ. हा, अगं मी सांगीन पार्वतीताईंना शेकवायला. हा, आणि मला आता आता येतोय बघ, पाय हलवता येतोय. कामिनी आजी, निघा. का जसं निंगीच्या हाताला धरून बाहेर काढलं तसं तुम्हाला काढू. आठवतोय ना चाबूक? त्यामुळे लई डोक्यात जायचा प्रयत्न करू नका, नाहीतर चाबूक काय माझ्या हाताला जड नाही. तुम्हाला आता वाटलं असेल का बाबा बिचारी एकटी पडली असेल, आता हिच्या मागं कोण आहे, असं अजिबात समजू नका. आता तर अजून मजबूत झालोय. काय आता मला कुणासाठी घाबरायची गरजच नाही. त्यामुळे माझ्या आजी आजोबांसाठी मी काय बी करेन. कडू आजी, तुम्ही मला परत असं करताना घावाच. आईची शपथ घेऊन सांगतो. नाही तुम्ही जन्मालाच का आलाय ह्यो पश्चाताप करून दिला ना, तर बघा माझ्या माणसासनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर फाडून ठेवीन, लक्षात ठेवा. मी इथं राहत नाही म्हणजे मला काय कळणार नाही असं समजू नका. कान, डोळं, मन सगळं इथं आहे माझं. तो माझ्या कानावर एक जरी वाईट साईड गोष्ट आली की नाही, तर गाठ या कमळीशी देण्यात ठेवा. तुम्ही परत काय करा ना, एकेकाची चांगडी सोलून ठेवली ना, तर बघा. थांब जरा तू. ए ए बघ अनिका, तू उगाच हट्ट करू नकोस. चूक तुझी आहे. तू माफी माग बघू. एक्सक्यूज मी, मी माफी मागणार नाहीये.
मग मी बी इथनं हलणार नाही. मी कोणीच हलणार नाही. बोल ग. ग्रॅनी आजी हे बघ ना यार, मी कॉलेज आली आहे आणि गावच्या मला ना त्या वॉचमनची माफी मागायला बोलते, वॉचमनची. आणि प्रिन्सिपल सर हे पण तिचीच साईड घेत आहे. तर तू आत्ताच्या आत्ता यांना कॉल कर आणि माझी साईड घ्यायला लाव. हे बघ, ऐक माझं, ऐक. प्रत्येक वेळेला आपणच जिंकू असं नसतं ना बरं. कधीतरी एखाद पाऊल मागे आलं तर चालतं. नाही म्हणजे त्याचाही फायदाच असतो. एखाद पाऊल मागे आल्यानंतर पुढच्या वेळेस झेप घेण्यासाठी जास्त बरं पडतं. आपण नक्की पुढच्या वेळेला जिंकू शकतो, कळलं का? हे बघ, ती जे काही म्हणते ना तसं कर. नाही काय सांगते ती? वॉचमनची माफी माग हे सांगते ना, माग. वॉचमनची माफी माग आणि विषय संपून टाक. व्हॉट? तुला कळतंय का तू काय बोलते ग्रॅनी आजी? मी सांगते तेवढं कर ना, कळलं ना? What is this stupidity? Okay, fine. हा कुठे आहे? सॉरी, चल. ए शानी बन, नीट बोल. वॉचमॅन काका, आय एम सॉरी, ओके?